ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि त्या पुढची महत्त्वाची बातमी। एकीकडे उत्तर प्रदेशातील संभलमध्ये जामा मशिदीच्या सर्वेवरून गोंधळ सुरू आहे, तर दुसरीकडे राजस्थानच्या अजमेर शरीफवरून मोठा वाद उभा राहिला आहे। अजमेरच्या एका स्थानिक न्यायालयाने त्या याचिकेवरती सुनावणी देण्यास मंजुरी दिली आहे। राजस्थानातील दर्गा एका शिवमंदिराच्या जागेवरती उभारण्यात आलेला आहे असा दावा करत हिंदू सेनेने न्यायालयामध्ये धाव घेतली। न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास मंजुरी दिल्यानंतर संबंधित पक्षांना नोटीस जारी करत उत्तर देण्यास सांगितलंय। या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे। हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी आपल्या याचिकेमध्ये एका पुस्तकातील दाव्याचा पुरावा दिलेला आहे। 1911 मध्ये हरबिलास सादरा यांनी अजमेर हिस्टोरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह हे पुस्तक लिहिलं, ज्यात ख्वाजा यांचा जीवनकाळ आणि त्यांच्या दर्ग्याबाबतची माहिती देण्यात आली आहे। तसंच सुरुवातीच्या काळामध्ये मुस्लिम शासकाने या संपूर्ण दर्ग्याचं बांधकाम जुन्या हिंदू मंदिरांवरती केलं असल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आलाय। नई परिपाटी देश में पैदा कर दी गई है, बनाई जा रही है कि आए दिन देखने में आ रहा है कि कभी किसी मस्जिद पे मंदिर का क्लेम किया जा रहा है, कभी किसी दरगाह पे मंदिर का क्लेम किया जा रहा है। ये हमारे समाज के हित में नहीं है, देश के, ये हमारे देश के हित में नहीं है। आज भारत ग्लोबल शक्ति बनने जा रहा है। हम कब तक मंदिर और मस्जिद के विवाद में उलझे रहेंगे? हम हमारे आने वाली जनरेशन को क्या मंदिर और मस्जिद के विवाद देके जाएंगे? ये जो चीप पब्लिसिटी पाने के चक्कर में, जो जल्दबाजी में गैर जिम्मेदाराना कदम उठाए थे लोग बाग और ऐसी हरकतें करते हैं जिससे लाखों करोड़ों लोगों की आस्था को ठेस पहुंचती है। जहां तक अजमेर दरगाह का सवाल है, अजमेर दरगाह से हिंदुस्तान ही नहीं पूरी दुनिया का मुसलमान, हिंदू, सिख, ईसाई सब जुड़े हुए हैं। एक मस्जिद क्या गई, ये तो तमाम मस्जिदों पे कब्जा करने की सोचने लग गए। ये तो आए दिन का हो गया, कभी दरगाह खानकाह शहीद होती है, कभी कुछ होता है। और कांग्रेस के जमाने में जब एक्ट आया था तो कांग्रेस क्यों नहीं बोलती है? और प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया खामोश क्यों है? खामोश क्यों नहीं रहेंगे जब वो कहते हैं कि इनकी वेशभूषा से इन्हें पहचान लो और मंगलसूत्र चोरी कर लेंगे, गैस चोरी कर लेंगे, आपकी बेटियां ले जाएंगे, कोई कहता है बटोगे तो कटोगे। तो ये तो पूरा कर्नल एक इकोसिस्टम डेवलप हो गया। उसके लिए तमाम मीडिया जिम्मेदार है, बीजेपी का आईटी सेल जिम्मेदार है। तर या संपूर्ण प्रकरणासंदर्भातल्या प्रतिक्रिया तर आपण जाणून घेतल्या, मात्र याचिकाकर्त्याचं नेमकं काय म्हणणं आहे, या याचिकेमध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे त्यावरती आपण आता एक नजर टाकणार आहोत। तर याचिकाकर्त्याचा दावा काय? अजमेरचे रहिवासी हरविलास शारदांच्या 1911 मध्ये लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला याचिकाकर्त्याने देत शिवमंदिरात आधी पूजा जलाभिषेक होत असायचा असा दावा केलेला आहे। तर दर्ग्याच्या तळघरामध्ये शिवमंदिराचा गाभारा असल्याचं म्हटलंय। दर्गा परिसरातील 75 फुटी बुलंद दरवाजाच्या उभारणीमध्ये मंदिराचे अवशेष असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान या सर्व प्रकरणानंतर असदुद्दीन ओवैसी आक्रमक झालेले आहेत। ते नेमकं काय म्हणाले आहेत ते देखील आपण आता पाहणार आहोत। असदुद्दीन ओवैसी यांनी दिलेली प्रतिक्रिया। असदुद्दीन ओवैसी म्हणतात, सुलतान हिंद ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हे भारतातील मुस्लिमांचे सर्वात महत्त्वाच्या औलिया इकरामपैकी एक आहेत। शतकानुशतके लोक त्यांच्या चौकटीवर जातात आणि जात राहतील इन्शाअल्लाह। अनेक राजे, महाराजे, शहनशाह आणि ते निघून गेले, मात्र ख्वाजा अजमेरी यांची चौकट आजही आबाद आहे असं त्यांचं म्हणणं आहे।